नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री म्हणजेच एबी ब्लॉग। आज आपण मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि मराठा आरमाराची शान किल्ले विजयदुर्ग उर्फ घेरिया याची विस्तृत आणि सखोल माहिती घेणार आहोत। विजयदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून साधारण 350 किलोमीटर अंतरावर असून यास भेट देण्यासाठी आपल्याला पुणे, सातारा, कराड किंवा कोल्हापूर या मार्गांनी मलकापूरकडे जावे लागते, म्हणजेच कोकणात उतरावे लागते आणि मलकापूर नंतर राजापूर आणि मग पुढे त्रादेवी आणि त्याच्या पुढे विजयदुर्ग या गावात आपल्याला पाय उतार व्हावे लागते। तर मित्रांनो, आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याकडे आता आपली मोहीम सुरू करत आहोत। तर या मोहिमेकडे आपण जाताना हा किल्ला पाहिला तर तिन्ही बाजूनी समुद्र आणि एका बाजूनी आपल्याला रस्ता दिसतो। तर त्या रस्त्याच्या शेवटीपर्यंत गाडी येते, त्यामुळे इथे सगळे लोक भेट देऊ शकतात। गडावर खूप मोठा परिसर असून 17 एकरात हा परिसर व्यापलेला आहे। 18 बुरुज, तटबंदी, मंदिरं, भुयारं इत्यादी गडवास्तूंनी समृद्ध असा हा किल्ला पाहण्यासाठी आपण 2 ते 3 तास वेळ नक्की काढून या आणि हे मराठ्यांचं अलौकिक साधारण महत्त्व असणारा एक देखणं रूप आपण पाहूया। चला। तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत विजयदुर्ग उर्फ घेरिया या किल्ल्याच्या समुद्राला। आपल्याला विजयदुर्ग गावात आल्यानंतर या किल्ल्याकडे जायला अगदीच गावाला लागूनच रस्ता आहे। अत्यंत सुबक अशा बांधणीचा हा किल्ला असून आपल्याला पूर्ण फिरायचं झाल्यास 2 तास वेळ काढून येणं गरजेचं आहे व येथे आणि इथल्या वातावरणाचा जो आनंद आहे तो निश्चितच खूप छान आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा। उद्ध्वस्त झालेल्या या प्रवेशद्वारातून आत जाऊन आपण सरळ गेल्यावर आपल्याला हनुमंताचे एक नवीन जीर्णोद्धार झालेले मंदिर दिसते। येथे आपण मनोभावे प्रार्थना करायची आणि आपल्या गडफेरीला सुरुवात करायची। येथून आपण पुढे गेले असता आपल्याला जिबीचा दरवाजा लागतो। या जिबीच्या दरवाजाहूनच आपण किल्ल्याच्या प्रमुख दरवाजाकडे म्हणजेच गोमुखी दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पोहोचतो। तर मित्रांनो, आत्ता आपण विजयदुर्ग किल्ल्याचा जिबीचा दरवाजा ओलांडल्यावर गडाच्या तिहेरी तटबंदीच्या मध्ये पोहोचलेला आहोत। तर आपण इथं पाहू शकतो की अत्यंत भव्य दिव्य असणारा हा किल्ला, अत्यंत आणि बुरुज आणि शिवकाळातील बांधकामाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी बांधणीचा दरवाजा। जवळ आला तरी शत्रूला दरवाजा दिसू नये म्हणून दरवाजाची ही अनोखी दुर्गरचना आणि याचे जनक छत्रपती शिवराय यांना वंदन केल्याशिवाय येथून आपल्याला पुढे जावत नाही। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवड्या असून किंवा पडव्या असून
येथे विस्तृत असे आपल्याला जागा दिसते. आणि आपण हा दरवाजा ओलांडल्यावर उजवीकडे जायचे. उजवीकडे आपल्याला समोरच सदर दिसते आणि त्याच्या समोरच आपल्याला दारुगोळा कोठाऱ्याचे एक विस्तृत असे इमारत लागते. दारुगोळा कोठाऱ्याची एक इमारत दिसते. त्याच्या शेजारी एक भुयारी मार्ग असून त्या भुयारी मार्गातून आपण खुबलढा बुरुजाकडे जातो. आज देखील हा भुयारी मार्ग व्यवस्थितपणे स्वच्छता आणि टापटीपता राखल्यामुळे व्यवस्थितपणे तग धरून आहे. खुबलढा बुरुज येथून दिसणारी गडाची तिहेरी तटबंदी आणि मोठे असणारे हे सगळे बुरुज आपण व्यवस्थित निहाळायचे आणि भुयारी मार्गातून पुन्हा मगाशच्या दारुगोळा कोठाराजवळ येऊन थांबायचे आणि तेथून सरळच आपली सगळ्या बुरुजांवरची भ्रमंती सुरू करायची. आपण गडाच्या या उजव्या बाजूच्या दिशेने गडाच्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केल्यावर आपल्याला खूप अशा बुरुजांची शृंखलाच लागते. तर अनुक्रमे गोविंद बुरुज, मनोरंजन बुरुज, गगन बुरुज, शिवाजी बुरुज, सर्जा बुरुज, व्यंकट बुरुज आणि शहा बुरुज तसेच त्यापुढील अनेक बुरुजांची शृंखला आपल्या नजरेस पडते. जांभ्या खडकातील हे बुरुज पाहताना आपल्याला खूप प्रसन्न वाटते व तेथून संपूर्ण खाडी हाही आपल्याला खूप छान पद्धतीने दिसते. बुरुज आणि तटबंदी याचा व्यवस्थितपणे आपण आपले पाहण्याचा कार्यक्रम सुरू ठेवून या किल्ल्याची भ्रमंती करत राहायचं. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक प्रमुख किल्ला म्हणून पाहिला जातो. इंग्रजांना ते फ्रान्सिसांना सगळ्यांना घाबरवणारा मराठी आरमाराचा हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजा भोज याने बांधला. नंतर तो बहामणी आणि आदिलशाही सल्तनतींच्या ताब्यात होता आणि नंतर मग मराठे आणि सरतेशेवटी इंग्रज यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणतात, कारण हा एक अजिंक्य आणि अभेद्य असा हा किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. तर मित्रांनो, आपण आता व्यंकट बुरुजावर आलेलो आहोत. तर विजयदुर्गाचा व्यंकट बुरुज आपण पाहिला. विजयदुर्गाची खासियत म्हणजे एका आपण या ज्या चारी किंवा जांघ्या ज्या पट्ट्या म्हणूयात, त्या एका ह्याच्यात 3-3 किंवा 2-2चं आपल्याला इथं पेअर दिसू शकतो. हे खूप अनोख्या पद्धतीचं लढाऊ पद्धतीचं हे बांधकाम आपण प्रत्येक बुरुजाला विजयदुर्गाच्या पाहू शकतो. तर मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण किल्ल्याच्या निम्म्या भागाची माहिती घेतली. राहिलेल्या उर्वरित भागाची माहिती आणि चा संपूर्ण इतिहास आपण पाहणार आहोत दुर्ग भाग 2 या आपल्या पुढील आठवड्यात येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील लिहा. तर मग भेटूयात पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.